स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे उन्हाळ्यात आंबा का खाल्ला पाहिजे, आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे व आंबा खाण्याची योग्य पद्धत. तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि आपल्याला आठवण येते ती म्हणजे फळांचा राजा आंब्याची. पण तुम्हाला माहीत आहे का, रसाळ आणि गोड आंबा फक्त स्वादिष्ट नाही तर आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. तर आता बघूया आंबा खाण्याचे फायदे. तर पहिला फायदा म्हणजे आंबा हा पोषक तत्वांनी समृद्ध आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, तांबे, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थायमिन, प्रोटीन, फायबर आणि फोलेट असे सर्व पोषक तत्व आंब्यामध्ये असतात. तर आंब्यात असणारे व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, अन्नातून लोह शोषून घेऊन ते शरीराला पुरवतो आणि बिघाड झालेल्या पेशींची दुरुस्ती आणि वाढ करण्यास मदत करतं. पोटॅशियम शरीरातील पेशींचं आरोग्य राखण्यासाठी आणि रक्तदाब संतुलित ठेवायला मदत करतं. मॅग्नेशियम शरीरातील स्नायूंचे कार्य सामान्य ठेवतं, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, हृदय निरोगी ठेवतो आणि हाडं मजबूत करतं. आता बघूया दुसरा फायदा, तो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. आंबा हा व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन ई आणि विविध अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. ही पोषक तत्व आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. व्हिटॅमिन सी शरीरात पांढऱ्या पेशी निर्माण करायला मदत करतात, ज्या आपल्या शरीरात होणाऱ्या संसर्गाशी लढतात. आंब्यामधील फोलेट हे तत्वसुद्धा रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. आता बघूया पुढील फायदा, तो म्हणजे वृद्धत्वाची लक्षणे कमी करतो. आपल्या शरीरात अनेकदा फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे पेशींमध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण करतात आणि त्यामुळे कमी वयात शरीराचं खूप मोठं नुकसान होतं. याचा परिणाम म्हणजे कमी वयात वृद्धत्वाची लक्षणं दिसतात. हे फ्री रॅडिकल्स आपल्याला होणाऱ्या बऱ्याच रोगांचं मूळ कारण आहे, ज्यामध्ये कॅन्सर, हृदयरोग, हाय BP या आजारांचा समावेश होतो. आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे शरीरातील फ्री रॅडिकल्सला अटकाव करतात आणि त्याची वाढ आणि उत्पादन रोखतात. म्हणून आपल्या शरीरावरील वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासाठी आंबा खाणं महत्त्वाचं आहे. आता चौथा फायदा, तो म्हणजे हृदयाला आणि स्नायूंना फायदेशीर. आंब्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे शरीरातील महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये आवश्यक असतं. पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुमचे स्नायू आणि हृदय नीट काम करू शकत नाही, तसंच अर्धांगवायूसुद्धा होऊ शकतो. मात्र आंब्यामध्ये भरपूर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात, हृदयाचं कार्य व्यवस्थित चालतं आणि आपल्या हाडांना सुद्धा मजबूती मिळते. पुढील फायदा म्हणजे त्वचेसाठी. आंब्यामुळे आपली त्वचा मऊ, चमकदार होते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन B5 असतं, जे त्वचेला होणारी जळजळ कमी करतं. आंब्यातील व्हिटॅमिन सी मुरुमांमुळे होणारी जळजळ कमी करतं, तसंच पेशींचं मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतं आणि सूर्यप्रकाशामुळे होणारं त्वचेचं नुकसानसुद्धा कमी करतं. आंबा त्वचेची दाहकता कमी करतो, ज्यामुळे त्वचेचा लालसरपणा आणि पुरळ यापासून मुक्ती मिळते. आंब्यातील व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलॅजनचं उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, स्ट्रेच मार्क्स कमी होतात आणि त्वचेची आर्द्रता कायम राहते. आंब्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स मुरुमांना कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियांशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे मुरूम कमी होतात. आंब्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए त्वचेला उजळ करण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात. आता पुढील फायदा म्हणजे केसांसाठी. आंब्यातील पेक्टिन हा घटक टाळूच्या आरोग्यास खूप उपयोगी असतात. आंब्यातील व्हिटॅमिन ए केसांची निगा राखतं व
केसांचं झालेलं नुकसान भरून काढते आणि अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करतं, केसांच्या ग्रंथींना मजबूत करतं, केस गळणे टाळतं. म्हणून मजबूत आणि लांब केस हवे असतील तर आंबे खाणं फायद्याचं आहे. आता पुढील फायदा स्मरणशक्तीसाठी. आंब्यामध्ये असलेले ग्लुटामिक ॲसिड चेतापेशींना उत्तेजित करतो आणि एकाग्रता वाढवतो. याचा फायदा स्मरणशक्तीचं काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच विद्यार्थी वगैरे यांना सर्वांना उपयोग होतो. पुढील फायदा तो म्हणजे थकवा आणि मानसिक तणाव कमी करतं. आंब्यात नैसर्गिक साखर असते जी त्वरित ऊर्जा देते, ज्यामुळे थकवा व मानसिक तणाव कमी होतो. पुढील फायदा म्हणजे ॲनिमियासाठी फायदा. आंब्यामध्ये लोह, आयर्न आणि फोलिक ॲसिड असतं, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते व ॲनिमियासारखे आजार दूर होतात. तर हे झाले फायदे. आता बघूया आंबे खाण्याचे तोटे किंवा आंबे खाताना काय व कोणी काय काळजी घेतली पाहिजे. पहिली काळजी म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांनी. आंबा गोड असल्यामुळे त्यातील नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असते, म्हणून मधुमेह असणाऱ्यांनी आंबा अत्यंत प्रमाणित मर्यादित खावा व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा. कच्चा आंबा किंवा साखर न घालता केलेले आंब्याचे पदार्थ तुलनेत जास्त सुरक्षित असतात. तर जास्त वजन असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास साखरेचे प्रमाण वाढून वजन वाढू शकतं. म्हणून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रमाणात म्हणजेच दिवसातून एक मध्यम आकाराचा आंबा पुरेसा आहे खाणं. दुसरी काळजी म्हणजे पित्त किंवा शरीरात उष्णता वाढणाऱ्या लोकांनी सुद्धा आंबा प्रमाणातच खावा व आंबा जो आहे तो पाण्यात भिजवून खावा. नंतर ॲलर्जी असलेल्या लोकांनी. काही लोकांना आंबा खाल्ल्यानंतर तोंडात खाज, गळ्याला खवखव किंवा फोड येण्याची ॲलर्जी असते. असे त्रास जाणवल्यास आंबा खाणे टाळणेच योग्य आहे. प्रमाणे काही जणांना आंबा खाल्ल्यावर मुरूम किंवा त्वचेवर पुरळ येतात. अशा वेळी सुद्धा प्रमाण मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. नंतर काळजी घ्यायची आहे ती म्हणजे लहान मुलांसाठी. लहान मुलांना आंबा देताना जास्त प्रमाण टाळावे व पचन सुलभ होईल अशा रीतीनेच त्यांना द्यावा. म्हणजे थोडा आंबा दुधात किंवा ताकात मिसळून देणे फायदेशीर ठरते. आता बघूया काय काळजी घ्यावी. तर सर्वात आधी आंबा खाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे ते 1 तास पाण्यात भिजवून ठेवावा. त्यावेळी जास्त आंब्या खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते, त्यामुळे दिवसाला 1 ते 2 मध्यम आकाराचीच आंबे पुरेशी आहेत. त्यानंतर आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळा. आंबा खाल्ल्यावर किमान 30 ते 45 मिनिटांपर्यंत पाणी प्यायचे टाळावे. तर गोड आहे आंबा म्हणून तो जास्त प्रमाणात खाऊ नये, त्याच्याने वजन वाढू शकते व साखरेचे प्रमाणही वाढू शकते. जर शरीरात उष्णतेची लक्षणे जाणवत असतील आंबा खाल्ल्यानंतर तर त्यांनी आंबा खाल्ल्यानंतर ताक, कोकम सरबत किंवा नारळ पाणी घेतलं तरी चालेल. नंतर आंबा कधीही रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर लगेच खाऊ नका. थोडा वेळ अंतर ठेवणे चांगले आहे. आंब्याचा गर विना प्रक्रियायुक्त असावा. साखर, सेंद्रिय रंग किंवा कृत्रिम चव असलेले प्रोडक्ट टाळा. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास पाणी पुरेसे प्या आणि शरीरातील उष्णतेकडे लक्ष ठेवा. ही होती आजची सर्व माहिती. तर आंबा हा केवळ गोड आणि स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी देखील अमूल्य आहे हे आपण पाहिलं. आता पुढच्या वेळेस आंबा खाताना या फायद्यांचा, या काळजीचा नक्की विचार करा आणि योग्य पद्धतीने आंबा खा. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचा आंबा सगळ्यात जास्त आवडतो. आता पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूच. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान ठेवा. धन्यवाद.